महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय हा होणार असल्याचं सांगितलं आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। याचीही महिलांमध्ये उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतेवर सुद्धा आता पडदा उठलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होता 1500च्या ऐवजी 2100 देईन। उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही। अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे, अजून झालेला नाही मामा। अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो, आणि म्हणून आता 2100 रुपये द्या 2100 रुपये सांगितलं, 2100 रुपये देईन। अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे। किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात, तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय। बाकीच्यांची काय मत असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही, लाडक्या बहिणींच्या मुळे नाही। आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत। निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती। 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती। आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागत आहेत। 2,53,00,000 महिलांना 1500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत, कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत। आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं। 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं। कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते, आज 57 लाख महिला कमी झाल्या। कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही, तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे, एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत।